धनगरांच्या स्वाभिमानाचा. आम्हाला तुलना करायची नाही साहेब कोणाशी. मला आता पत्रकारांना प्रश्न विचारला, जरांगे पाटील आले, जरांगे पाटलांना परवानगी दिली होती का इथं? सांगा, पोलिसांनी दिली होती का? कोर्टाला दिली होती का? आता मी आयुष्यात असे शब्द जाहीर बोलत नसतो, आता बोलतो. जरांगे पाटील महाराष्ट्रातला समाज घेऊन तुमच्या उरावर येऊन बसला. परवानगी दिली भामट्यांनो, आणि आम्ही प्रेमानं मागतोय, आम्हाला देत नाही वैर. स्वाभिमान आहे का नाही काय? अरे आमचं बी अस्तित्व आहे का नाही काय? काय मजाक लावली का धनगरांसोबत बोलताना? आराम खोरांनो, आमच्या भरोशावर सत्ता, तुमच्या खुर्च्या, तुमच्या मालमत्ता आमच्या भरोशावर. आणि आम्हाला हलकट समजता काय? मी प्रेमानं म्हणलं होतं की कोर्टानं परवानगी नाकारली तर घरी जातो. काय गरज होती 17 तारखेला मला अटक करायची? काय गरज होती आता रातोरात महाराष्ट्राच्या हजारो बाजूला नोटीस द्यायची? काय गरज होती रात्री 11:30 वाजता जालन्यात कर्फ्यू लावायची? काय गरज होती मला 3 दिवस नजर कैद करायची? काय गरज होती मला कोर्टात जायची? मग धनगरांनी ठरवलं 21 तारखेला यायचं. चुकले दादा, धनगर आले कधी आले? फक्त आम्ही स्वाभिमानी आहोत. ही लढाई आमच्या स्वाभिमानाची आहे. आम्ही कायद्याचं पालन करतो, आम्ही कोर्टाला मानतो. पण तुम्ही आमची अवहेलना करू नका, आमचा अपमान करू नका, हे सांगायला आज मुंबईत आलो. जर तुम्हाला वाटत असेल हलक्यात घ्यायचं नाही फडणवीस साहेब, खबरदार. हा महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी धनगरांचा आवाज आहे. ही लढाई दीपक बोराडेची नाही, ही लढाई महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी धनगरांच्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची लढाई आहे. ही लढाई आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाची लढाई आहे. ही आम्ही शांततेच्या मार्गाने, संविधानिक मार्गाने लढतो. नाही आदेश मिळत, आम्ही पुन्हा परवानगी द्यायची, यांनी परवानगी द्यायची. यांनी सांगा, मी आपल्या कमिशनर साहेबांना तीच विनंती केली. तुम्ही सांगा, आज आम्ही आलो इथं प्रेमाने आलो. साहेब आम्ही आपले नागरिक आहे, तुमचा कायदा काय असा कायदा बदला. कायदा माणसांसाठी आहे, माणसां मारण्यासाठी कायदा नाहीये. लोकांनी लोकांसाठी, लोकांकडून